शेवगाव तालुक्यातील मौजे आखेगाव ते आखेगाव तिथरफा लगत असलेल्या खडकी ओढ्यावरील पाणंद रस्ता तातडीने खुला करून तो कायमस्वरूपी रस्त्यात रूपांतरित करण्यात यावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे। या संदर्भात सोमवारी 22 तारखेला शेवगाव तहसीलदार आकाश दहाडदे यांना निवेदन देण्यात आले। शेवगाव आखेगाव तिथरफा हा मुख्य रस्त्यालगत खडकी ओढ्याला कडेला असलेल्या काटे वस्ती आणि शिंदाडे वस्ती या दोन वस्त्या असून या वस्त्या मुख्य रस्त्यापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर आहेत। सदर वस्त्यांवर जाण्यासाठी सध्या खडकी ओढ्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने पावसाळ्यात ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यास संपर्क पूर्णपणे तुटतो। परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते। या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असून त्यांना शाळेत जाणं कठीण होतंय। तसेच वयोवृद्ध नागरिक, महिलांबरोबरच प्रसूतीसाठी असलेल्या रुग्णांना ने-आण करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। खडकी ओढ्याच्या कडेनं काही नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता खुला होण्यास अडथळा निर्माण झालाय। सदर अतिक्रमण तातडीनं हटवून पाणंद रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा काटेवस्ती आणि शिंदाडे वस्तीवरील सुमारे 150 ते 200 नागरिक कुटुंबासह आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही देण्यात आलाय। निवेदन दिल्यापासून 15 ते 20 दिवसांच्या आत हा रस्ता मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता माननीय बाळासाहेब ठाकरे पाणंद रस्ता योजना अंतर्गत समाविष्ट करून तातडीनं काम सुरू करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती तहसीलदार शेवगाव, सर्कल अधिकारी शेवगाव तसेच तलाठी आखेगाव तिथरफा यांनाही देण्यात आले आहेत। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे, विनायक काटे, आसाराम काटे, एकनाथ काटे, शिवाजी मराठे, अशोक मराठे, तात्यासाहेब शिंदाडे, सौरभ काटे, चैतन्य मराठे, शंकर काटे, दादाभाऊ काटे, रखमाजी काटे, निखिल मराठे, वैभव काटे, पुष्पकांत काटे यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते। मी सौरभ काटे, राहणार आखेगावचा रहिवासी असून आम्हाला जवळपास 30 ते 40 वर्षापासून जो प्रॉब्लेम होते, रोज जे शाळेतले विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रोड नाही। ज्यावेळेस सकाळी 6:30 वाजता ज्यावेळेस गावाकडून निघण्याची वेळ येते त्यावेळेस विद्यार्थ्यांना ओढ्यातून यावं लागतं। माझ्या वडिलांना अक्षरशः हार्ट अटॅकचा ज्यावेळेस प्रकार घडला त्यावेळेस अक्षरशः त्यांना खांद्यावरती उचलून आणण्याची वेळ जवळपास 500 फुटापर्यंत 500 ते 700 फुटापर्यंत खांद्यावर उचलून आणण्याची वेळ आम्हाला रात्री 12:30-1 वेळेच्या आसपास आली। हा जो आपल्या देशात जो विकास होतोय, शहराचा जो विकास होतोय तो विकास तर आम्ही बघतोय, परंतु गावाकडे देखील आपल्याला जे ऐकतो की शेती आणि पाणंद रस्ते मोकळे करतात। शासनाचे जे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे आम्हाला देखील सरकारने, शासनाने, तहसीलदारांनी आणि मोनिकाताई यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा। जर आम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये यावरती काही ऍक्शन घेतली गेली नाही तर आम्ही या ठिकाणी त्या पुलावरती रास्ता रोको करून आमरण उपोषण करण्याचा इशारा आम्ही आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने देत आहोत। माझे नाव मराठे निखिल अशोक, मी मूळ राहणार आखेगावचा। आमची वस्ती टोटल 20 यांची आहे। आम्ही मुलं ठीक सकाळी 7ला गाडी राहते भगवानगड, 5:45 वाजता आखेगाव मध्ये येते ती। आम्हाला 5:30 वाजता बांधणी दोन्ही साईडनं ऊस असून टॉर्च लावून बांधणी यावं लागतं वाड्याने। पाण्यामध्ये साप असतात। एवढीच मागणी आहे की फक्त रस्त्यात आम्हाला तहसीलदार साहेबांनी आणि आमदार मोनिकाताई यांनी आम्हाला फक्त तातडीने कसा रस्ता होईल याची दखल घ्यावी। रामकृष्ण हरी। आम्ही या ठिकाणी जे आलेले शेतकरी आहेत सर्व आखेगावचे शेतकरी आहोत। आखेगावमध्ये पुलापासून खडकीचा जो वडा होतो त्या वड्याच्या कडीला सर्व आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत। आम्ही राहायला सुद्धा 30-40 वर्षापासून त्या ठिकाणी राहतो। आमचा दळणवळणासाठी डायरेक्ट आम्हाला वड्यामधून जावं लागतंय। एवढी बिकट परिस्थिती आहे। पाऊस आल्याच्या नंतर तर आज 5 महिने झाले आम्हाला तिथून जाता सुद्धा येत नाही। लहान मुलं जे आहेत शाळेतल्या मुलांची जाण्याची परिस्थिती होती। अक्षरशः एक दिवस एक जणाला हार्ट अटॅक आला, अगदी खांद्यावर उचलून त्याला रोड पर्यंत आणावं लागलं। एवढी बिकट परिस्थिती, अगदी आदिवासी लोकांपेक्षा सुद्धा आमची बिकट परिस्थिती आहे। तरी
माननीय तहसीलदार साहेबांकडं आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की आमची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला कुठल्या योजनेमध्ये रस्ता आमचा बसवता येईल ते ठरवून रोडच्या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधींशी किंवा आम्ही वेळोवेळी आमदार असतील, खासदार सुजय दादा होते त्यावेळेस त्यांना सुद्धा बोललो, पण डायरेक्ट लेखी स्वरूपात आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे सुद्धा निवेदन आम्ही दिलेलं आहे. आणि फक्त आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर माननीय साहेबांनी न्याय देऊ. या ठिकाणी शिवगावचे माननीय तहसीलदार यांच्याकडे आखेगावचे मोठ्या संख्येने ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये शेतकरी आहेत, विद्यार्थी आहेत. वर्षानुवर्ष त्यांना त्यांच्या वस्तीपासून रस्त्यावर यायला एका वड्यातून जावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यापूर्वी खासदार, आमदार, तहसीलदार यांना सुद्धा निवेदन दिलेले आहेत. खरं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये आपण कुठं चाललो आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना साधं रस्त्यावर सुद्धा येता येत नाही. शाळेतल्या मुलांना पहाटे निघावं लागतं. एखादी महिला त्या ठिकाणी गरोदर असली तिला रस्त्यावर कसं आणायचं, आजारी पेशंटला कसं आणायचं, अशी प्रचंड चिंता या लोकांना आहे. आणि सरकार मात्र या ठिकाणी रस्ते करत नाही. एका बाजूला शासनाने पानंद रस्ते मोकळे करून देण्याची योजना आणलेली आहे. मोठमोठ्या बैठका होतात, कलेक्टर वगैरे सगळे ऑनलाईन बैठका करतात. पण आज हे प्रत्यक्ष मात्र या ठिकाणी पानंद रस्ते मोकळे करण्याचं कुठलंही काम नाही असं यावरून दिसतं. त्यामुळे आखेगावच्या नागरिकांनी जी तहसीलदारांकडे मागणी केलेली आहे, या मागणीचं तातडीनं त्या ठिकाणी दखल घेण्यात यावी. योग्य तो सर्वे करून शासनामार्फत त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध करून देणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि त्यांची योग्य मागणी आहे. त्या मागणीसाठी तहसीलदार साहेबांनी तातडीनं पाठपुरावा करावा अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करत आहे.